जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी हल्ला करून निरअपराध 28 लोकांची अमानुष हत्या केली। ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे। मोदी सरकारने जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये शांतता बहाल व्हायला लागली होती। जम्मू काश्मीर विकासाच्या पथावर असताना पाकिस्तानच्या आतंकवाद्यांना ही बाब सहन झाली नाही। पाकच्या आतंकवाद्यांनी आता पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर अमानुष गोळीबार केला। हा हिंदू धर्मावर व देशावर झालेला हल्ला आहे। या हल्ल्याचा निषेधार्थ आज बुलढाण्यात भाजपच्या वतीने निषेध व्यक्त केला। भारतीयांच्या मनावरील आघात असून केंद्र सरकारने लवकरात लवकर त्या आतंकवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करावा व पुन्हा अशा प्रकारचा आतंकवादी हल्ला करताना 1000 वेळेस विचार करतील असा बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी केली आहे। निश्चितपणे सर्जिकलच नाही तर भारत सरकारने गरज पडल्यास पाकिस्तानवर थेट हल्ला बोलून भारतातल्या नागरिकांना सुरक्षित असं जीवन जगता आलं पाहिजे, असं वातावरण काश्मीर ते कन्याकुमारी निर्माण करावं, हीच मागणी आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतो आहे। 370 हटवल्यानंतर काय वाटतं तुम्हाला परिस्थिती बिघडली? 370 हटवल्यामुळे आज देशातला प्रत्येक नागरिक काश्मीरमधलं पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आज तिथे जाऊ लागला आहे आणि जवळपास आज 50 लाख पर्यटक त्या ठिकाणी जाऊन काश्मीरच्या पर्यटनाचा आनंद लुटत आहे। हेच पाकिस्तानच्या मनामध्ये आज खुपत आहे। त्यांना सहन होत नाही आहे की जो पाकिस्तान 370 पूर्वी रोज दहशतवादी हल्ले, रोज गोळीबार, रोज बॉम्ब फेकणे आणि रोज कर्फ्यू संचारबंदीमध्ये राहत होता, त्या काश्मीरला आज इतकं मनमोकळं वातावरण कसं मिळालं, कसे देशवासी तिथे येऊन फिरतायत, हे खऱ्या अर्थानं त्यांना सहन होत नसल्यामुळे हा पाकिस्तानियांनी दहशतवादी हल्ला भारताच्या पर्यटकांवर केला आहे। यवतमाळ जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढत आहे। अशातच भर दुपारी यवतमाळच्या शनी मंदिर चौक परिसरात धावत्या क्रुझर वाहनाने पेट घेतल्याने वाहनाच्या समोरील भाग जळून खाक झाला। दरम्यान वाहनाने पेट घेताच तेथील नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली। दरम्यान या आगीत वाहन मालकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। धुळे जिल्हा न्यायालयाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीत दोन्ही लिफ्ट गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत। या दोन्ही लिफ्टमध्ये वारंवार बिघाड होत असल्यामुळे न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी, पत्रकार, महिला, ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने आज वकील महासंघाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालीत धारेवर धरण्यात आले। धुळे जिल्हा न्यायालय जे म्हणजे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सगळ्यात जास्त पब्लिकचा ॲक्सेस असलेलं ठिकाण, सदर ठिकाणी 3 मजले आहेत, एकूण 12 ते 13 कोर्ट आहेत। परंतु लिफ्ट जशी बसवली सुरुवातीपासून तशी नादुरुस्त स्थितीत आहेत। अनेक वेळा लोकांवर जीव घेणे प्रसंग आले। सदर लिफ्ट अचानक बंद पडते। लहान मुलं, वयोवृद्ध, आमचे सिनियर वकील पण असतात, बऱ्याच वेळेस जीवावर बेतलं। त्या संदर्भात आम्ही अनेक पत्रव्यवहार केले, तोंडी तक्रारी केल्या, परंतु त्यानंतर देखील लिफ्टसह ज्या कोर्टातल्या इतर समस्या आहेत लोकांसाठीचा, हा आमचा वकिलांचा विषय नाही, तर हा सामान्य जनतेचा विषय, तर त्या प्रश्न सोडवण्यात आले नाही। म्हणून आम्ही शेवटी निर्णय घेतला की PWDचे अधीक्षक अभियंता यांना घेराव घालायचा आणि आपल्या म्हणजे लोकांच्या मागण्या त्यांच्या मार्फत करून घ्यायच्या। एक जीव घेणा प्रसंग, समजा एखाद्याचा जीव जिल्हा न्यायालयाच्या लिफ्टमध्ये गेला तरी सगळ्यात दुर्दैवी बाब राहील, यासाठी आम्ही आज आमचं निवेदन दिलं, घेराव घातला, तरी साहेबांनी आम्हाला समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय। आणि समजा एक निहित वेळेत या समस्या जर सोडवल्या गेल्या नाहीत तरी आम्ही आंदोलनाचा अजून वेगळा मार्ग निवडू आणि गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात। अशा प्रकारचं कृत्य आहे तर गुन्हे पण दाखल करू, अशी आमची धुळे बार असोसिएशनची भूमिका आहे। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी साठा असताना देखील धुळेकर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी किमान 8 दिवस वाट बघावी लागत होती।
परंतु धुळे महानगरपालिकेने जुन्या नियोजनात बदल करून नव्याने 25 ठिकाणी फीडर लाईनमध्ये बदल केल्याने शहरातील जवळपास 70% भागामध्ये आता 1 दिवसाआड पाणी पुरवठा शक्य होणार आहे। अशाच पद्धतीचे नियोजनात बदल करून लवकर शहरात 100% दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल असा दावा महानगरपालिकेने केला आहे। धुळे शहरामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून आपण वॉटर सप्लायच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये बऱ्यापैकी चेंजेस केलेले आहेत आणि आपला अक्कलपाडा धरणातून पाणी पुरवठा मागच्या वर्षीपासून जेव्हा चालू झाला आणि हे जे आपले एक्झिस्टिंग सोर्स पण यावर्षी प्रॉपर क्षमतेने भरलेले असल्यामुळं आणि इंटरनल डिस्ट्रीब्युशनमध्ये जे केलेले आपण चेंजेस आहेत या सगळ्याचा परिणाम म्हणून गेल्या जवळजवळ 2 महिन्यांपासून जानेवारीपासून आपण आपले जेवढे डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रिक्ट आहेत जवळजवळ 8 झोन आहेत आपले, या सगळ्या झोनमध्ये आपण 1 दिवसाआड पाणी द्यायचा प्रयत्न करतो। तर ज्या भागामध्ये स्टोरेज कॅपॅसिटीचा इश्यू आहे म्हणजे आपलं हद्दवाढ भागातल्या काही भागामध्ये आपल्या मोठ्या टाक्यांची कामं चालू आहेत, स्टोरेजची कामं चालू आहेत, तो असा एक 30% भाग सोडला तर जवळजवळ 70% भागाला आपण 1 दिवसाआड पाणी देत आहोत। आणि इंटरनली तापी आणि अक्कलपाडा याच्या लाईन इंटरनली एकमेकाला कनेक्ट केल्या असल्यामुळे काही ठिकाणी जरी तापीवरचा पुरवठा बंद पडला तरी सुद्धा आपण वलवाडीचे प्लांट आणि आपले अक्कलपाडाचे प्लांट याच्यावरून आपण पाणी पुरवठा करतो। 70% भाग कव्हर झालाय। हा राहिलेला जर आपलं पूर्ण नेटवर्क प्रॉपर एस्टॅब्लिश झाला आणि आपलं डिस्ट्रीब्युशन हे या 6-1 महिन्यामध्ये आपलं वर्कआउट झालं की आपण 100% भागाला 1 दिवसाआड पाणी द्यायचं आपलं नियोजन असेल। शासनाच्या अमृत योजनेमध्येच आपल्याला जवळजवळ 15,000 वॉटर मीटर सँक्शन झालेले आहेत आणि केंद्राच्याच एका याचा मॅन्डेटचा भाग असल्यामुळे आपल्याला एक डिस्ट्रीब्युशन झोन आपला 24/7 करायचा जिथं मीटरिंग करायचं आहे। तर असा भाग आपण नगाव बारीच्या तिथला आपण सिलेक्ट केलेला आहे आणि तिथं आपण मीटर बसवले आणि तिथलं एक झोन डिस्ट्रीब्युशन झोन आपण 24/7 करायचा प्रयत्न करत आहोत। त्याचा रिपोर्ट आपण शासनाला पाठवत आहोत। त्याचं एकदा सँक्शन आणि बाकीच्या गोष्टी झाल्या की टप्प्याटप्प्यामध्ये आपले हे बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये पण हे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आपण 24/7 करण्याचा प्रयत्न करू। यातून एक अचिव्हमेंट अशी दिसून आलेली आहे की हे आपण 1 दिवसाआड पाणी करतोय आणि बाकीच्या गोष्टीमुळे लोकांचे जे कन्झम्पशन आहे ते कमी झालेलं आहे आणि आम्ही आता डिस्ट्रीब्यूट करतोय त्या पाण्याचा क्वांटम पण कमी झालेला आहे। म्हणजे डेली 1 दिवसाआड पाणी केल्यामुळं डेली 8 ते 10 ml ची बचत आपण करतो। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, आमची सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की लोकांनी पाणी वाया न घालवता त्यांच्या नळांना तोट्या लावून घ्याव्या आणि पाण्याचा अपव्यय आणि नासाडी टाळावी। पहलगाम येथे आतंकवादी हल्ल्यानंतर विविध क्षेत्रातून निषेध नोंदवला जात आहे। शिवसेना शिंदे सेनेतर्फ टॉवर चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळत याचा निषेध नोंदवण्यात आला आहे। काल पहलगाम येथे आतंकवादी हल्ला झाला, यामध्ये महाराष्ट्रातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे। याबाबत इस्लामी आतंकवाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत टॉवर चौकात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे। काल आपण पाहिलं असेल एकदम निर्घृणपणे या पाकिस्तानाच्या अतिरेकी आपल्या भारतात घुसून आपले पर्यटक जे जम्मू काश्मीरमध्ये एक उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद मनवण्यासाठी गेलेले होते यांच्यावरती जात विचारून गोळीबार केलेला आहे। त्याचा निषेध म्हणून हा एक मुस्लिम आतंकवादी या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आपल्या भारतावरती आतंकवाद हा फोफावतोय। त्याचा निषेध एक सर्वसामान्य कुटुंब एक सहलीच्या निमित्ताने गेलेला असताना त्या माध्यमातून महाराष्ट्रात असतील भारतातील असतील अशा आपल्या या पर्यटनाच्या साठी गेलेल्या नागरिकांवरती अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे। अशा नामर्द पाकिस्तानाला आम्ही आवाहन करू इच्छितो की तुझ्यात हिम्मत असेल तर युद्धाची घोषणा कर। माननीय NDA सरकार आपल्या युद्धाला तुझ्याशी तयार आहे। एकदा जे व्हायचं ते होऊन जाईल
आणि मागील प्रमाणे जसं पाकिस्तान हरलं होतं त्याप्रमाणे यावेळेस सुद्धा पाकिस्तानाची नामुष्की करल्याशिवाय भारत राहणार नाही। परंतु जे निर्दोष व्यक्तिमत्व असतं त्यांच्यावर हल्ले करून नामर्दपणा दाखवण्यापेक्षा मर्दासारखा समोर यावं असं आव्हान आम्ही जळगाव जिल्हा शिवसेना महानगर शिवसेनेच्या वतीने यांना करतोय। आज या भ्याड हल्ल्याचा निषेध आम्ही केलेला आहे आणि पाकिस्तानचा झेंडा त्यांना पाठीशी कायमस्वरूपी राखतं असा या पाकिस्तानचा झेंडा या माध्यमातून इथं दहन करण्यात आलेला आहे। चोपडा तालुक्यातील चुंचाळे परिसरात बोगस बियाणे विक्रीसाठी आणले असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बियाणे निरीक्षक यांच्या पथकाला मिळाल्याने त्यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या मदतीने चुंचाळे अकुलखेडा रस्त्यावर तपासणी केली असताना त्या ठिकाणी मान्यता नसलेल्या गुजरात राज्यातून विक्रीसाठी आणलेल्या निर्भया गोल्ड वाणाचे 143 पाकिट व सुपर किंग वाणाचे 1130 पाकिट त्याची किंमत 17,82,200 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चोपडा शहर पोलीस स्टेशनला एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर शेतकरी व बियाणे विक्रेते यांना आवाहन करण्यात आले आहे की सदर मान्यता प्राप्त नसलेले बियाणे विक्री अथवा खरेदी करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल। जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोपडा तालुक्यातील चुंचाळे व परिसरात एक व्यक्ती विना परवाना बेकायदेशीर एसटीबीटी कापूस विक्री करत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार जिल्हास्तरीय पथक व तालुकास्तरीय पथक यांनी चुंचाळे येथे छापा टाकून सुमारे 1273 एसटीबीटी कापूस आणि अनधिकृत बियाण्यांचे पाकिट जप्त केले असून तो साधारण 17,82,000 रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर बियाणं कुठून आणलं होतं, काही तपास वगैरे केला आहे? संबंधित संशयित आरोपीला जेव्हा चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की सदर बियाणं हे गुजरात राज्यातून आलेलं आहे। म्हणजे महाराष्ट्रात या बियाण्याला मान्यता नाही आहे? या बियाण्याला महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अजून मान्यता नाही आहे। जे तणनाशक आहेत ग्लायफोसेट हे तणनाशक सदर कापूस पिकावर मारल्यावर त्या फक्त गवत जळतं, कापूस पीक जळत नाही असं एसटीबीटी म्हणजे हर्बिसाइड टॉलरन्स बीटी कापूस बियाणं आहे। याला अजून जेनेटिकल इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी जी आहे केंद्राची त्याची मान्यता नाही। तरी हे जे चोपडा तालुक्यात किंवा जिल्ह्यात अजून अशा कारवाई होण्याची शक्यता आहे का सर? जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व जे विक्रेता आहे त्यांना आवाहन करण्यात येते की असं प्रतिबंधित एसटीबीटी बियाणं जे आहे ते कोणी खरेदी करू नये व विक्री करू नये। जर असं विक्री करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल। संबंधित बियाणे कायदा, बियाणे नियम, महाराष्ट्र कापूस अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील जंगलातील झाडे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाचे प्रयत्न सुरू होते। आगीचे कारण अस्पष्ट असून सुदैवाने कोणतेही जीवितहानी नाही। कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेले तसेच चोरीला गेलेले मोबाईल यांचा तांत्रिक तपास करून त्यातील 21 मोबाईल मूळ मालकांना परत दिले आहेत। CIER या पोर्टलवर प्राप्त तक्रारीवरून त्यांचा तांत्रिक तपास करून त्यातील 21 मोबाईल कोपरखैरणे पोलिसांनी विविध ठिकाणावरून हस्तगत करून मूळ मालकांना परत दिले आहे। मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी कोपरखैरणे पोलिसांचे आभार मानले आहेत। माझं नाव वर्षा रणजित पाटील। मी गेल्या डिसेंबर 2024 मध्ये माझं कंप्लेंट रजिस्टर केली होती रिगार्डिंग मोबाईल लॉसबद्दल आणि मला विदिन 3 मंथ्स मला पोलिसांकडून कॉल आला म्हणजे 2 दिवसाआधी की तुमचा मोबाईल स्ट्रेस झाला आहे म्हणून आणि त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा खरोखर आभारी आहे। अँड थँक्यू सो मच वन्स अगेन टू द कन्सर्ली पोलीस स्टेशन कोपरखैरणे पोलीस स्टेशन।
जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून या हल्ल्यातील आतंकवाद्यांना केंद्र सरकारने लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व अशा भ्याड हल्ल्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं जो काही अतिरेकी हल्ला काल झाला, त्या हल्ल्यामध्ये अनेक नागरिक हे शहीद झालेले आहेत। सर्वप्रथम तर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतोय आणि सरकारकडे मागणी देखील करतोय की हे जे काही आतंकवादी हल्ले हे जे सतत चालू आहेत यांचा एकदा बिमोड नायनाट हा व्हायलाच हवा आणि त्याच्यासाठी सरकारने योग्य ती पावलं उचलावीत अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती देखील मी सरकारला करतोय आणि मृत आत्म्यास चिरशांती मिळावी आणि त्यांच्या परिवाराला ही सहन करण्याची शक्ती मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात डोंबिवली बंदीची हाक सर्वपक्षीय नेत्यांनी दिली आहे। डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात दुकाने बंद आहेत। काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी या बंदमध्ये शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। ॲक्च्युली काल सर्वपक्षीय आम्ही ठरवलंय की डोंबिवली बंद करायची आहे। त्या वेळानंतर आम्ही सगळ्यांना फोन करून सगळ्यांना आवाहन केलं की बा नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी सगळं बंदचा हाकेला आम्हाला साथ द्यावी। रिक्षा युनियन असेल किंवा हॉटेल्स असतील, बाकीचे धंदेवाले असतील, त्या लोकांनी सर्वांनी आमच्या हाकेला हाक दिली आणि बंद करायला घेतलेलं आहे। सगळ्यांना आम्ही विनंत्या सुद्धा करतो की बाबा बंद करा। काही दुकानं चालू असतील त्यांना विनंत्या करतो, परंतु ते प्रामाणिकपणे बंद करायला तयार आहेत आणि बंद करत आहेत। फक्त त्यांच्याकडे जाऊन त्यांना विनंत्या, काही दुकानं चालू असतील तर त्यांना विनंत्या करतो की बाबा बंद करा रे, त्यामुळे ते बंद करतात आणि चांगला प्रतिसाद मिळतो। धुळ्यातील 2 तृतीयपंथी जम्मू काश्मीरमध्ये अडकले। किन्नर आखाड्याच्या महामंडळेश्वर तथा उपाध्यक्ष पार्वती जोगीसह 5 जण पहलगाम पासून 50 किलोमीटर आत अडकलेले आहेत। कालपासून कोणतीही व्यवस्था होत नसल्याने तृतीयपंथीयांची नाराजी, धर्माच्या नावावर पर्यटकांना गोळ्या मारणे योग्य नाही। महाराष्ट्र सरकारने मदत करावी, महामंडळेश्वर पार्वती नंदगिरी यांचे वक्तव्य। जय श्री महाकाल, जय माता दी। मी बोलतीये महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी धुळ्याहून। मी काही कारणास्तव काश्मीरला आली होती। काल पहलगाम जो दहशतवादी हल्ला झाला आहे त्या हल्ला खूप निंदनीय आहे। आम्ही इथं पाहिलंय की हिंदू लोकांना कोणीही चांगल्या याच्याने पाहत नाही। इथं धर्मवेडे लोक राहतात आणि जे काही झालंय तिथून मी 50 किलोमीटरच्या अंतरावर होती आणि धर्म विचारून गोळी मारण्यात आली आहे। जात नाही विचारली ना राज्य विचारलं, फक्त तुम्ही मुस्लिम आहात का म्हणून पर्यटकांवर जो हल्ला झाला आहे या हल्ल्याचा मी निषेध करतेय। आम्ही इथं फसलेलो आहोत, कुठली मदत नाहीये, तिकीट होत नाहीये, पण आम्ही सुरक्षित आहे। पण मी जनतेला ही विनंती करते की आपणही सावध राहिलं पाहिजे। आपण जे सेक्युलरिझम करतो की हिंदू मुस्लिम भाई, पण इथं आम्ही स्वतः आजमावलंय। आम्ही 6 किन्नर इथं अटकलेलो आहे, पण इथं कोणी कोणाचं भाई नाहीये। हे सगळं जातीपातीचं राजकारण आहे आणि धर्मवेडे लोक आहात। कोणी काश्मीरला इथून पुढे येईल तर विचार करून यायचा। आपली सुरक्षा, आपली काळजी आपल्याला स्वतःलाच घ्यावा लागते। आम्ही पण इथं फसलेलो आहोत, पण आम्ही सुरक्षित हो। पण इथलं जे वातावरण आहे जे मी पाहिलंय हे धर्मवेडे। आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात सेक्युलरिझमचं खूप चाललेलं असतं की आपण सगळे एक आहे, पण हे कोणी नाही आहे, हे फक्त धर्माचे वेडे। मी आपल्या हिंदू बांधवांना सांगतेय की आपण एक जर आता नाही झालो तर
एक नाही झालो तर आपलं पतन निश्चित आहे आणि बटेंगे तर आपण कटेंगे। याच्याकरता मी म्हणते की आपण सगळे हिंदू एक व्हायला पाहिजे, सनातनी एक व्हायला पाहिजे आणि जे मुस्लिम लोकांवर आपण निषेध घातला पाहिजे, त्यांच्याकडून काही फळ फ्रूट काही खरेदी केली नाही पाहिजे। आपणही आपल्या धर्माच्या लोकांकडूनच फळ फ्रूट किराणा खरेदी केला पाहिजे। आज जे आमच्यावर इथं बित्ती आहे, आम्ही डोळ्यांनी पाहून सगळं बघतोय, तर माझी एकच इच्छा आहे तमाम हिंदू लोकांना, धुळ्याच्या जनतेला की आता तरी डोळे उघडा, एक व्हा आणि सगळे एक राहू। जय हिंद, जय महाराष्ट्र।